ग्रामसेवक मित्रांनो नमस्कार। अनेक वेळा आपल्याला गुगल ड्राईव्हवरून माहिती भरण्यासाठी सांगितले जाते, परंतु अनेक जणांना गुगल ड्राईव्ह याद्वारे कशी माहिती भरायची हे माहीत नसल्याने सदरची माहिती अद्ययावत करता येत नाही। परंतु आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती माहिती कशा प्रकारे आपल्याला गुगल ड्राईव्हमध्ये भरता येईल। साधारणतः ती माहिती भरण्यासाठी आपला मोबाईल अँड्रॉइड असावा आणि त्यामध्ये गुगल ड्राईव्ह आणि गुगल शीट हे ॲप असणे गरजेचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहत असाल 1 नंबरचं ॲप आहे ते गुगल ड्राईव्ह आणि 2 नंबरचं आहे ते गुगल शीट। साधारणतः गुगल ड्राईव्ह हे अँड्रॉइड ॲप प्रत्येक मोबाईलमध्ये असतेच, परंतु गुगल शीट हे ॲप बऱ्याच मोबाईलमध्ये नसल्यामुळे ते आपल्याला प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यावं लागेल। आता आपण पाहूया प्ले स्टोअरमधून ॲप कशा पद्धतीने डाउनलोड करतात ते। मोबाईलचे नेट सुरू असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण प्ले स्टोअर हे ॲप ओपन करूयात। यामध्ये गुगल शीट असं आपल्याला सर्च करायचं आहे। वर दिलेल्या सर्चमध्ये आपण आता टाकूया गुगल शीट। आपल्याला इथं दिसते सर्च बारमध्ये गुगल शीट टाकल्यानंतर गुगल शीट ॲप या ठिकाणी आलेलं आहे, ते आपण ओपन करूया। आता हे ॲप मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे इथं ओपन असं दाखवते, परंतु ज्यावेळेस तुम्ही यामध्ये जाल तेव्हा अनइन्स्टॉलच्या पुढं इन्स्टॉल असे म्हणजे ओपनच्या ठिकाणी इन्स्टॉल असे दिसेल, त्यावेळेस तुम्ही ते इन्स्टॉलवर क्लिक करून डाउनलोड करून घ्या। त्यानंतर आता पाहूयात आपण गुगल ड्राईव्हवर जाऊन माहिती कशी भरायची ते। तर मित्रांनो, गुगल स्प्रेडशीटवर माहिती भरण्यासाठी आपल्याला गुगल ड्राईव्हमधून आपल्याला लॉग इन व्हावं लागेल। तर गुगल ड्राईव्ह हे ॲप ओपन करा। हे ॲप ओपन केल्यानंतर माय ड्राईव्हच्या समोर तुम्हाला 3 बार दिसत आहेत, त्या बारवर क्लिक करा। त्या बारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल की आपण कोणत्या जीमेल अकाउंटवरून माय ड्राईव्हमध्ये लॉग इन आहोत। त्यानंतर आपल्याला ज्या जीमेल अकाउंटवरून स्प्रेडशीटवर माहिती अद्ययावत करायचं आहे तो जीमेल अकाउंट यामध्ये ॲड करून त्यामधून लॉग इन होऊन मगच आपल्याला ती माहिती भरता येईल। तर त्यासाठी इथं दिलेल्या जीमेल अकाउंटच्या समोर एक ॲरो दिसतोय, त्यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲड अकाउंट असं दिसेल, त्या ॲड अकाउंटवर क्लिक करा। ॲड अकाउंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला गुगलवरून लॉग इन व्हायचं आहे, त्यामुळे इथे गुगलवर क्लिक करा। आता आपल्या मोबाईलचा कोणता पॅटर्न असेल तो तुम्ही उघडून घ्या। हे चेकिंग इन्फॉर्मेशन आहे। चेकिंग इन्फॉर्मेशन झाल्यानंतर इथं ईमेल आय डी, जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकून घ्या। GP report 2018@gmail.com यानंतर नेक्स्ट करा। नंतर आपला पासवर्ड टाकून घ्या। पासवर्ड टाकून झाल्यानंतर नेक्स्ट करा। काही गुगलच्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या ॲग्री करून घ्या। आता या ठिकाणी आपण अकाउंट जोडलेलं आहे। एकदा आपल्याला बॅक जावं लागेल, परत गुगल ड्राईव्ह ओपन करा आणि माय ड्राईव्हच्या समोर दिलेल्या 3 बारवर क्लिक करा। या ठिकाणी आपण ज्या ईमेल
लॉग इनवर अकाउंटवरून लॉग इन आहोत त्यासमोरील ॲरोवर क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला दिसेल की GP रिपोर्ट 2018 हा जीमेल ॲड झालेला आहे. त्या जीमेलवर एकदा क्लिक करा. आपल्याला ग्रामपंचायत रिपोर्ट मे 2018 अशी सीट दिसेल. ती सीट ओपन करा. ही सीट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खालच्या बाजूस बार दिसत आहेत. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व रिपोर्ट ओपन होतील. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या रिपोर्टची माहिती भरायची आहे. साधारणतः आपण पाणीपट्टी वसुली यावर क्लिक करूया. पाणीपट्टी वसुली क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला गावांची नावे व तो रिपोर्ट ओपन होईल. आता सध्या सीट प्रोटेक्ट नसल्यामुळे इथं गावांची नावे दिसत नाहीत, परंतु सीट प्रोटेक्ट केल्यानंतर गावाची नावे दिसतील. आता आपण साधारणतः 1 नंबरला चालू मागणीच्या ठिकाणी माहिती भरूया. त्यासाठी त्यावर डबल क्लिक करा व माहिती भरून घ्या. त्याच्यासमोर राईट असा आपल्याला बाण दिसतोय, त्यावर क्लिक करा. तुमची एकूण मागणी आपोआप इथे येईल. आता मागील थकबाकी भरूया आपण. हे असं भरल्यानंतर या ठिकाणी एकूण मागणी आपली इथं दिसत आहे. त्याचप्रमाणे इथं वसुली भरून घेऊया. इथं सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं वसुलीची टक्केवारी दिसत आहे. वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात राईट ॲरोवर क्लिक करा. माहिती सेव्ह होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर आपल्याला वारंवार माहिती बदल करण्याची गरज नाही. धन्यवाद.